रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सिद्धार्थनगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी झाली। जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। मिरवणूक 3 बत्ती नाका ते मीना बाजारपेठ ते पुन्हा तक्षशिला बौद्ध विहारकडे मार्गस्थ झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या। यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी आवर्जून भेट देत अभिवादन केले। भाजपा शहर अध्यक्ष सन्माननीय प्रतिनिधी खान, त्याचप्रमाणे मान्यवर महासमाज सन्माननीय मान्यवर, त्याचप्रमाणे आपल्या रोहा पोलीस सदस्य मुख्य निरीक्षक सन्माननीय वाटते पाटील साहेब, आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी समजतो। त्याचप्रमाणे अंगणवाडी विभागाचे नगरसेवक माननीय अमरेश कोलडकर, हा ब्रह्माच्या मुखातून झाला आणि या मुखातून झालेल्याचं वर्णन जेव्हा इतरत्र जेव्हा या असणाऱ्या आताच्या वैज्ञानिक युगामध्ये बाहेर पडतो तेव्हा निश्चितपणे खजील होण्याची वेळ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला, कशा प्रकारे बाहूतून जन्म होऊ शकतो, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी वर्णन करता येईल। असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शास्त्र शिकून घेतलं आणि त्या तथागत भगवान बुद्धाने पवित्र आणि निर्मळ दिलेल्या धम्माचा प्रतिक्रांती म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मण्यवादाचा उगम झाला आणि या ब्राह्मण्यवादातूनच पुढे मनुस्मृतीचा जन्म झाला। त्या मनुस्मृतीतून स्त्रियांना शूद्रातिशूद्र मानलं गेलं आणि स्त्रियांना अतिशय हीन पद्धतीचं जीवन जगायला मिळालं। ही साडी नेसून तुमच्या सभेला येणार आहे, तुम्हाला फोटो या ना फोटो, पण मला जी माझी साडी पडते ती साडी नेसूनच मी माझ्या साहेबांच्या इच्छेनुसार मी तुमच्या बरोबर येणार आहे। आणि ही साडी आपल्याला शेवटपर्यंत टिकवायची आहे। त्या व्हाईट साडीला कुठच्याही प्रकारचा डाग न लागता कामा नये, ही काळजी आपण सर्व महिलांनी घ्यायची आहे, पुरुषांनी घ्यायची आहे। कारण असे कितीतरी येतील, कितीतरी जातील, त्यांच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, कुणाची वाच्यता सुद्धा आपल्याला करायची नाही। परंतु आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला धम्म आहे, हा कुणाच्या जोडी घालून त्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी नाही। ज्याला आपण जे शब्द काय बोलतो ते चांगले वाटले तर ते दुसऱ्या टायमाला अलगद येऊन खुर्चीत बसणार, त्यांना आपण निरोप देण्याची गरज लागत नाही। म्हणून ते गायक जे बोलतात, रखरखत्या उन्हामध्ये चैताच्या चांदण्यामध्ये 91 सालामध्ये जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर हा सुखाचा दिवस आपल्याला दिसला नसता। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।